सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। जय श्रीराम। मी हिंदुरण रागिनी कविता चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ। खरं याचं नाव सपकाळ नाही, काळा साप असायला पाहिजे होतं। त्यांनी टिपूची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची यांची बराबरी केलेली आहे। अरे तू राहतो कुठं, तू बोलतो काय, तू तोंडात तुझ्या जिभेला हाडबीड आहे का नाही? खरं तू हरामखोर आहे बघ, एक नंबरचा खरं तू माणूस। तू जर तिथे नाही तर तू इथं असताना तुला असा चोप दिला असताना, अरे या तोंडाने तुझ्या म्हणजे खातो काय तू खातो काय? तू जेवणच करतो ना, तुला एवढी अक्कल नाही, तू बोलतो काय, कुणाबद्दल बोलतोय? अरे जर सगळ्यांनी जर एक झाले तर चोपचून दिसणार नाही कुठे आहेस तू, समजलं का? आणि एक बेट्या सगळ्याच्या नादी लाग, हिंदू सकल समाजाच्या नादी लागू नको, तुला सोडणार नाही सांगा लागले। ही माझी आहे, समजा जिथे पण भेटशील तिथे चोपून काढेल मी तुला। अरे नालाय का, कुठला माणूस आहेस रे तू? तुला लाज वाटायला पाहिजे। जसं तुझा पक्ष समजला, पक्ष संपायला आला तसे असे तडपड करायला लागलाय तुम्ही लोक कुणाला काय बोलायला लागलाय? तुम्हाला भान राहिलं नाही। सबकाला सुधार नाही तर लय मार खाशील। सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे। कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कथा प्रवचन होणार आहे। या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी श्री शिवचैतन्य माताजी या तेलुगू भाषेतील प्रवचन देणार आहेत। हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गेंट्याल टॉकीज जवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आलाय। भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे।